श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमचे सर्वांचे स्वागत आहे माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. चला तर आपण ब्लॉगला सुरुवात करूया. सर्वप्रथम तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज आपण बनवणार आहोत मिक्स डाळीचे आप्पे. तर याच्यामध्ये मी 3 डाळी घेतलेल्या आहे. याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ आणि त्याच्यामध्ये परत उडदाची डाळ आणि मुगाची डाळ. मी तर याच्यामध्ये जास्त मुगाची डाळच टाकलेली आहे, कारण की मुगाची डाळ आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्या शरीरासाठी खूप चांगली असते. आणि ही डाळ मी सालीसकट टाकलेली आहे, कारण माझ्याकडे तर प्लेन डाळ नव्हती, त्याच्यामुळे मी सालीसकटच टाकली. कारण याच्यामध्ये जास्त मुगाची डाळ याच्यामुळे ॲड केली की मुगाच्या डाळीमध्ये जास्त प्रोटीन असते, त्याच्यामुळे मी मूग डाळ जास्त ॲड केलेली आहे. आणि सर्वात जास्त टोमॅटो आणि कांदा आणि कोथिंबीर जास्त टाकल्यामुळे हे खूपच चविष्ट लागतात. त्याच्यामुळे जेवढा कांदा, जेवढी कोथिंबीर आणि जेवढे टोमॅटो असेल तर आप्पे खायला खूप चविष्ट लागतात. त्याच्यामुळे मी हे जास्त याच्यामध्ये ॲड केलेली आहे. आणि मी पहिल्यांदाच हा लॉंग व्हिडिओ टाकत आहे, कारण की माझ्या चॅनलवरती मी या शॉर्ट व्हिडिओ टाकलेले आहेत आणि माझे शॉर्ट व्हिडिओसुद्धा खूप ग्रो करत आहे आणि माझे चॅनल सबस्क्रायबरसुद्धा वाढत आहे आणि व्ह्यूजसुद्धा चांगल्या प्रकारे येत आहे. आणि माझ्या चॅनलला तुमचा सर्वांचा खूप छान सपोर्ट मिळत आहे. एक जणांनी तर अशी कमेंट केलेली आहे की ताई, मी तुमच्यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहे की तुमचे चॅनलचे व्ह्यूज आणि लाईक वाढो, ही मी देवापुढे प्रार्थना करेल, प्रे करेल, अशी त्यांनी कमेंट केलेली आहे. आणि ती कमेंट वाचून मला खूप छान वाटले आणि पहिलीच पॉझिटिव्ह कमेंट होती. मला खूप छान वाटले आणि असेच तुमच्या सर्वांचा प्रतिसाद आणि सपोर्ट मिळत राहो आणि लवकरच माझे चॅनल ग्रो करत राहो आणि मॉनिटाईज हो, हीच मी प्रार्थना करेल की माझ्या चॅनलला चांगला प्रतिसाद मिळावा आणि तुमच्या सर्वांचा असाच प्रतिसाद राहो, हीच मी प्रार्थना करेल. थँक्यू सो मच. आणि असाच तुमचा प्रतिसाद मिळावा आणि मी चांगल्या प्रकारे आणि नवीन व्हिडिओ टाकत राहील आणि तुमचा सर्वांचा सपोर्टसुद्धा मिळत राहील आणि चांगले व्हिडिओ देण्याचा मी प्रयत्न करेल आणि मेहनतसुद्धा करेल, जेणेकरून माझे चॅनलचे सबस्क्रायबर आणि ग्रो आणि चांगल्या प्रकारे व्ह्यूज वाढतील, याच्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल आणि तुमचासुद्धा सपोर्ट राहू द्या माझ्या चॅनलला. तर चला तर आपण पुढे बोलूया. आता ब्लॉगला सुरुवात करूया. आणि याच्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं की 3 डाळी मिक्स केलेल्या आहे आणि याच्यामध्ये सर्व वस्तू ॲड केलेल्या आहे. ओवा, लसूण, कोथिंबीर आणि अद्रक, अशा प्रकारे जिरे सर्वांचं मी पेस्ट करून याच्यामध्ये टाकलेली होते. आणि जसे मी तुम्हाला म्हटले की याच्यामध्ये कांदा, कोथिंबीर आणि टोमॅटो आपण जेवढे जास्त टाकाल तेवढं ते खूप छान लागतात. आणि जेव्हा मी याच्यामध्ये तांदूळ ॲड केलेले नव्हते, कारण मला माझ्या शरीरासाठी प्रोटीनची जास्त गरज होती, त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये मुगाची डाळ जास्त टाकलेली आहे आणि बाकीच्या डाळी कमी टाकल्या होत्या. कारण आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्या वेट वाढू नये आणि आपले वेट कमी होण्यासाठी, लॉस होण्यासाठी मी जास्त मूग डाळीची ॲड केलेली आहे. आणि माझे पीठ मी जे काढल्याच्या नंतर हे खूप छान इडलीसारखे फेसाळलेले होते आणि खूप छान आप्पे झालेले होते. कारण माझं इडली पात्र खूप दिवसांनी वापरत नसल्यामुळे हे खूप चिटकू लागले होते. म्हटलं कमी तेलाचा वापर करून बघूया, पण कमी तेल टाकल्यामुळे ते खूप चिटकू लागले. म्हणून मी त्याच्यामध्ये मग थोडा तेलाचा जास्त वापर केला, कारण तेलकट खाणं आपल्या शरीरासाठी खूप अपायकारक असते. म्हणून मी याच्यामध्ये तेल कमी टाकण्याचा प्रयत्न केला. पण असं मी थोडं आणखीन याच्यात तेल टाकलं आणि खूप छान निघायला लागले मग नंतर. आणि आप्पे बघा, हे खूप असे बॉलसारखे टमटम आणि मस्त स्पंजी झालेले होते आणि टेस्टी पण खूप छान झाले होते आणि खायला पण खूप रुचकर चविष्ट झाले होते. कारण ती दिसण्यावरूनच
खूप छान वाटत होते, कारण स्पंजी आणि बॉलसारखे वाटत होते. पण माझं गॅसचा फ्लो थोडा वाढला होता, त्याच्यामुळे ते खूप जळू लागले. आणि मग नंतर मी गॅस थोडा कमी आचेवर केला आणि मग नंतर झाल्याच्या नंतर गॅस बंद करून टाकलं. हे बघा किती छान झालेले आहे, मऊ आणि लुसलुशीत मस्त असे झालेले आहे. तर अशा प्रकारे माझे आप्पे झालेले होते. आणि बाहेर खूप छान पाऊस चालू असल्यामुळे, कारण आज मला खूप आप्पे खावेसे वाटले होते, म्हणून मी आज आप्प्याचा बेत केला होता आणि आप्पेसुद्धा खूप छान झालेले होते. चला तर मग मी आज आता आप्पे खायला सुरुवात करते, कारण खूप उशीर झाला होता आणि याच्यासोबत मी खायला चटणीसुद्धा केली नव्हती, म्हणून म्हटलं चला आता टोमॅटोच्या याच्यासोबत खाऊया. इथेच एंड करते.